तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो काही हप्त्याचा वाटप आता होणार आहे तो जुलै महिन्याचा 25वा हप्ता. या हप्त्याच्या वाटपाची आपण आतुरतेने वाट पाहत आहे, कारण लाडक्या बहिणींचा लाडका सण आहे रक्षाबंधन. आणि काल 10 तारीख होती. काल आपल्याला शक्यता होती की जी आर येईल, पण जी आर 10 तारखेला सुद्धा आला नाही. आज तारीख आहे 11 ऑगस्ट, आणि आज जरी जी आर आला किंवा उद्या जरी जी आर आला तरी पण वाटपाला उशीर होणार आहे. 15 तारखेच्या नंतर हा वाटप जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कारण 10 तारखेला जर जी आर आला असता तर 15 किंवा 16 तारखेला या दरम्यान जे आहे ते वाटपाला सुरुवात झाली असती, अशी शक्यता असते. पण वाटप होऊ शकतो, असं नाही की मग जे आर आला नाही तरी पण वाटप होणार नाही. शासनाने जर ठरवलं की विदाऊट जे आर वाटप करायचा तर ते शक्य सुद्धा आहे, कारण या आधीचे वाटप सुद्धा जे आर न काढता झालेले आहे. पण आता जर वाटपाला उशीर होतच आहे, जर आता वाटपाला उशीर होतच आहे तर आणखी उशीर झाला तर चालेल. आणखी उशीर झाला तर चालेल. वाटप जो आहे हा 20 तारखेच्या नंतर झाला तर चालेल. पण लाडक्या बहिणींची डिमांड आहे, जो काही लाडक्या बहिणींचा आवडता सण आहे रक्षाबंधन, या रक्षाबंधनाच्या निमित्ताने शासनाने जे आहे आता 3,000 रुपये एकत्र वाटप सुरू करायला पाहिजे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता शासनाने एकत्र द्यायला पाहिजे. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण म्हणजे काय तर रक्षाबंधनाचं या ठिकाणी या योजनेला सर्वात जास्त महत्व आहे. मागचा जे काही 2025 मध्ये वाटप झाला होता, जो 2024 मध्ये वाटप झाला होता, तो रक्षाबंधनाच्या निमित्ताने ऍडव्हान्स मध्ये लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळाले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे की आता 3,000 रुपये मिळायला पाहिजे. 3,000 रुपये मिळायला पाहिजे. 2 टप्प्यामध्ये जरी हा वाटप होत असेल तरी पण चालेल. एका टप्प्यामध्ये वाटप होत असेल तरी पण चालेल. जुलै महिन्याचा वाटप उशिरा होत असेल तरी पण चालेल. पण आता एकत्र वाटप शासनाने सुरू करावा. जे काही मंत्रिमंडळ बैठक होणार आहे, त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो काही जी आर निघणार आहे त्या जी आर मध्ये 2 महिन्याचा निधी लाडक्या बहिणींसाठी मंजूर करायला पाहिजे. मग याच रक्षाबंधनाच्या निमित्ताने जे काही लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या रक्षाबंधनाबद्दल लाडक्या बहिणींना गिफ्ट द्यायला पाहिजे आणि 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे. म्हणजे जे काही हप्त्याचा वाटप आहे तो रेग्युलर पुढे पुढे सुरू होईल. नंतर मग सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये, असा वाटप रेग्युलर वाटपाला सारखी वाटचाल मिळणार आहे. त्यामुळे जो काही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता निर्णय होणार, या निर्णयामध्ये, या बैठकीमध्ये शासनाने अशा प्रकारचा निर्णय घ्यावा. कारण आता जे आर पुढे पुढे जात आहे, त्यामुळे वाटप सुद्धा पुढे जात आहे. आता शक्यता राहिलेली नाही की 15 तारखेपर्यंत, 16 तारखेपर्यंत वाटप होईल. मग 20 तारखेपर्यंत जरा वाटप जात असेल तर 8 दिवस वाटप उशिरा करा, आणखी उशिरा करा, आणि एकत्रित 2 हप्त्याचा जी आर काढून 28 तारखेच्या आधी, म्हणजे 20 तारीख ते 25 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे शासनाने जमा करायला पाहिजे. अशा प्रकारे अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची ऑफिशियल अपडेट आलेली नाही. जे काही न्यूजपेपर माध्यमांमध्ये बातम्या फिरत असतात हे फक्त अंदाजे बातमी असतात. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी आवाज उठवत आहे की 2 महिन्याचा हप्त्याचा वाटप आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने तरी कमीत कमी झाला पाहिजे. तेव्हाच खरं रक्षाबंधन लाडक्या बहिणींनी साजरं केलं असं आपल्याला म्हणता येणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.